3 किलो मोठ्या साईजचे बटाटे घ्यायचे। बटाट्याची साल काढून सर्व बटाटे पाण्यामध्ये ठेवून द्यायचे। सर्व बटाट्यांची साल काढून झाल्यानंतर परातीमध्ये पाणी घ्यायचं, त्यावरती किसणी ठेवून याचे वेपर्स बनवून घ्यायचे। हे वेपर्स आता 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। यामधलं पाणी काढून टाकायचं। परत पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये तुरटी टाकायची आणि सर्व वेपर्स टाकून याला झाकण ठेवून 3 ते 4 तासासाठी पाण्यामध्ये ठेवून द्यायचं। 4 तासानंतर झाकण काढून घ्यायचं। वेपर्स मधलं पाणी काढून टाकायचं। गॅसवरती पातेल्यामध्ये पाणी गरम करायचं, त्यावरती तुरटीचा खडा फिरून घ्यायचा। चवीनुसार मीठ टाकायचं आणि सर्व वेपर्स टाकून झाकण ठेवून याला 15 मिनिटांसाठी शिजून घ्यायचं। वेपर्स फक्त 70 ते 80% शिजून घ्यायचे आणि लगेच एखाद्या चाळणीवरती काढून घ्यायचं। एखाद्या सुती किंवा कॉटनच्या कपड्यावरती हे वेपर्स पसरून 2 दिवस चांगले वाळून घ्यायचे। तर याची डिटेल मध्ये रेसिपी आपल्या चॅनल वरती आहे, नक्की जाऊन बघा। अगदी पांढरे शुभ्र असे वेपर्स बनून तयार झालेले आहे, तर नक्की करून बघा।